नमस्कार. महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात चालू आहे. अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चांमध्ये चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गंभीरतेने उद्भवलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज शेतकरी संघटनेचे अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करून सरकारला धारेवर धरणारे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप आज आमच्या सोबत आहेत. सर नमस्कार. आधुनिक केसरीच्या या मुलाखतीमध्ये मी आपलं आधुनिक केसरीच्या वतीने स्वागत करतो. सर, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ होताना आपण पाहतो आहे. याच्यावर महाराष्ट्र सरकार मात्र अजूनही ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना तितक्या सिरियसली घेताना दिसत नाही आहे. काय वाटतं? एक तर सरळ आहे की सरकार सिरियस नाही. या देशामध्ये शेतकऱ्यांना खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळणारी व्यवस्था नाही. त्याच्यामुळे भारतीय शेतकरी कर्जात जगतो, कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो. हे शेतीचं अर्थशास्त्र आहे. खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळत नसल्यामुळे त्याच्याकडे बचत नाही. त्यामुळे तो जेव्हा सेविंग होत नाही तेव्हा सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली की तो जगलाजेस आत्महत्या करतो. दुसऱ्या बाजूला नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला 23% लोकसंख्येच्या आधारावर निधी द्यायचा होता. त्याच्या आधारावर घटनेमध्ये दुरुस्ती होऊन 371(2) कलम जोडलं होतं आणि विदर्भ, मराठवाडा किंवा खांदे, कच्छ आणि सौराष्ट्र अशा मागास भागांना केंद्र सरकार वैधानिक विकास मंडळ नेमेल आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर निधी देईल आणि राज्यपाल हे त्याचे गव्हर्नन्स करणारे असतील. पण नेमकं 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण झाली नाही. त्यामुळे सिंचनाचा 60,000 कोटीचा अनुशेष तयार झाला. 131 धरणं काही सुरू झाली नाही, काही अपूर्ण आहे, काहीचे कॅनल नाही. त्यामुळे 35 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येऊ शकली नाही आणि पूर्वा उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही. सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली दुष्काळात की शेतकरी शेजाऱ्यात लाद जाईल, मेरकऱ्यात लाद जाईल, गावात लाद जाईल, सोयरादाऱ्यात लाद जाईल म्हणून जगलादेश तो आत्महत्या करून मरू लागले. वराड सोन्याची कराड म्हणणारा अमरावती विभाग आणि गांधी बापूचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून आत्महत्या केली. दुसरा महत्वाचा भाग असा की आजच लोकमतने लिहिलं आहे की रोज 4 शेतकरी आत्महत्या करतात असं चित्र आहे आणि या बाबतीत सरकार उदासीन आहे. सरकारने ज्या शेतकऱ्यांना त्यांनी 17, 18, 18, 19, 19, 20 3 वर्ष कर्ज घेतलं, भरलं, त्याला 50,000 परत द्यायचं जाहीर केलं. 33% शेतकऱ्यांना दिलं, 67% शेतकऱ्यांना दिलं नाही. आणि यंदाची परिस्थिती अशी की सोयाबीन नावाचं पीक येलो मोजॅकमुळे पूर्ण गेलं. ॲव्हरेज नाही, दाना बारीक आहे, भाव मिळणार नाही. कापसाची बाजारपेठ पडलेली आहे कारण कापूस मागच्याच वर्षी निर्यात केलेलं रुई शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला धानावर निर्यात बंदी आहे आणि तिसऱ्या बाजूला कांदा, त्यालाही निर्यात बंदी केली. पहिले 40% एक्साईज ड्युटी लावली होती, आता ती निर्बंध बंदी केली. ऊसाचं इथेनॉल करून त्याला 4 पैसे मिळायची व्यवस्था होती, तेही बंद करून टाकलं. सगळ्या तऱ्हेने शेतकऱ्यांना चिरीस आणलं आणि अशा परिस्थितीमध्ये जब आदमी के सब सहारे टूट जाते तब वो भगवान का सहारा लेता है. अशा वेळेला शेतकऱ्यांना जप्तीच्या सक्तीच्या वसुलीची नोटीस आली की शेतकरी आत्महत्या करू लागले आणि हे सत्र काही सरकार बदललं तरी डे बाय डे वाढत आहे पण ते कमी होत नाही, सत्र सुरूच आहे. सर, पश्चिम महाराष्ट्रामधला लोकप्रतिनिधी जे आहेत हा ऊसाच्या भावासाठी जितक्या पोटतिडकीने विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडतो त्यात पोटतिडकीने विदर्भातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते कापसासाठी किंवा सोयाबीनसाठी भांडताना दिसत नाही असं वाटतं? नाही, 2 गोष्टी आहेत. खरं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना हे सगळे अधिकार आहे. आम्ही तर असं म्हटलं होतं का या अधिवेशनामध्ये केवळ विदर्भाचेच प्रश्न चर्चिले जावे कारण सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या या कापूस पट्ट्यातच आहे आणि कापूस पट्टा हा मुख्य विदर्भात 8.5 जिल्ह्यात कापसाचं पीक आहे आणि अशा परिस्थितीत त्या सगळ्या विषयावर चर्चा व्हावी. पण असं आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रिव्हिलेज आहे. त्यांनी बोलायचं की नाही बोलायचं, विचारायचं की नाही राहायचं, हजर राहायचं की नाही राहायचं, सही करून चाललं जायचं, काय करायचं हा त्याचा अधिकार आहे. त्याला 4 वर्ष 11 महिने तुम्ही काहीच करू शकत नाही आणि त्यामुळे हे खरं आहे जे उदासीनतेमुळे विदर्भावर अन्याय होतो आणि या सगळ्या दृष्टीने संदर्भ बदलले, आंदोलनाची शस्त्र बदलली, पण हे मुद्दे ज्या पद्धतीने लावायला पाहिजे त्या तऱ्हेने होत नाही.
आता निर्यात हा विषय केंद्राचा आहे, खासदारांनी बोलायला पाहिजे. 10 पैकी 1 खासदार गेले, 9 खासदार आहे, कोणी बोलत नाही. कापसाच्या संदर्भात कोणी बोलत नाही. ऊसाच्या याच्या संदर्भात इथेनॉल करण्याच्या प्रक्रियेबद्दल कोणी बोलत नाही. कांद्याच्या प्रश्नावर धड कोणी बोलत नाही. आणि हे सगळे प्रश्न गंभीर असताना आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र कमी झालेलं नाही हे डोळ्यापुढे असताना सुद्धा या बाबी गांभीर्य नाही हे लोकप्रतिनिधीच्या बाबतीत म्हणायला काही अडचण नाही. सर, सिंचनाच्या बाबतीमध्ये विदर्भाचा संपूर्ण अनुशेष आपल्याला सातत्याने दिसतो आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सिंचनावर दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम मंजूर होते. मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी वेगवेगळे आकडेवारी समोर येत असते. परंतु असं असताना सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मात्र गेल्या 75 वर्ष स्वातंत्र्यापासून जर आपण विचार केला किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला 1960 पासून, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्रामध्ये पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे जितका पैसा खर्च झाला त्या प्रमाणात सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत नाही, असं का? नाही, सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झाली ती फक्त पश्चिम महाराष्ट्रात. कारण ज्या भागामध्ये 5% इरिगेशन होतं 47 साली ते आता 101% गेलं आहे. आणि आमच्याकडे 2002 मालगुजारी तलाव होते ज्याच्यामुळे 60% इरिगेशन होतं. आणि आपण पाहिलं की पश्चिम विदर्भ जो आहे अमरावती विभाग त्यात फक्त 26%च्या वर गेलं नाही. कारण हे 131 धरणं 60,000 कोटी सरकारने तिजोरीतून दिले नाही, पण पूर्ण झाले नाही. 35 लाख एकर जमीन खाण्याखाली आली नाही. आणि एक निश्चित आहे की सरकारने ज्या वारफुटिंगवरती त्या कृष्णा खोऱ्यासाठी प्रयत्न केले, येणाऱ्या कोणत्याही सरकारने विदर्भासाठी ते प्रयत्न केले नाही. त्यामुळे विदर्भातल्या जनतेला न्याय मिळाला नाही आणि आत्महत्याचं सत्र काही कमी होत नाही. पीक बुडायची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. त्याला सिंचनाचा अनुशेष हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि रास्त भाव मिळणारी व्यवस्था हे दुसरं कारण आहे. तिसरं, पूर्वात्तरातला नक्षल पाऊस पडला नाही आणि पीक करपलं, सक्तीची नोटीस आली जप्तीची की हे होतंय, आत्महत्या होतात. आणि या सगळ्या दृष्टीने हे विदर्भाचं राज्य झालं तरच या सगळ्या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो, अन्यथा नाही. सर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनुत्पादक कार्यावर शेतकरी कर्ज घेऊन खर्च करतात असं सारखं म्हटलं जातं. ही गोष्ट खरी आहे का? 2 गोष्टी असतात. तो माणूस आहे, त्याला निवडीचं स्वातंत्र्य पाहिजे की नाही, त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे की नाही, त्याची पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे की नाही. शेतकरी जिम्मेदार माणूस आहे, तो काही अनावश्यक खर्च करत नाही. पण पोरीचं लग्न आहे, त्याला कर्ज मिळणारी व्यवस्था आहे का? बायकोचा असाध्य आजार आहे, त्यासाठी काही भांडवली कर्ज मिळणारी व्यवस्था आहे का? पोराचं शिक्षण आहे, त्यासाठी वेगळं भांडवली कर्ज मिळणारी व्यवस्था आहे का? उलट शासकीय अधिकाऱ्यांना ती सोय आहे, पण शेतकऱ्यांना नाही. हालाकी त्याच्याकडे ही ॲसेट आहे जमीन, त्याला ते विशेष अधिकार नाही. आणि त्यामुळे टीका करणाऱ्याला काही कोणाच्या तोंडाला झाकण नाही, ते टीका करू शकतात. सर, पीक विमा ही एक मोठी समस्या म्हणून समोर येते असं मला वाटतं. आज जेव्हा आपण वर्तमानपत्र उघडून पाहतो तेव्हा पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे किंवा त्यांना लुटल्या जात आहे अशी एक ओरड आपण संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकतो आहे. काय वाटतं पीक विम्याची ओरड ही खरी आहे. कारण रेव्हन्यू सर्कल हे युनिट धरून बुडालेलं पीक विचारात घेतलं जातं. खरं म्हणजे गाव हे युनिट धरून केलं पाहिजे ना. गाव हे युनिट धरून केलं तर त्या गावची पैसेवारी किती एक्झॅक्ट कळेल. त्या सर्कलमधल्या अर्ध्या गावात पाऊस पडला, अर्ध्या गावाची पैसेवारी जास्त, अर्ध्याची कमी असेल तर ॲव्हरेजमध्ये त्यांना ॲडव्हान्टेज मिळत नाही. त्यामुळे विमा जो काही आहे तो पिकावरती आहे. ते पीक बुडालं तर त्याला फायदा मिळत नाही. आणि म्हणून सरकारने पॉझिटिव्ह निर्णय करून गाव हे युनिट धरून पैसेवारी काढावी, त्याप्रमाणे विमा ॲज ऑफ राईट सरकारला शेतकऱ्यांना मिळू शकेल. सर, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आपण ही मुलाखत घेतो आहे. तुमच्या माध्यमातून मला असं आधुनिक केसरीच्या माध्यमातून विधानसभेपर्यंत हा विषय जावा यासाठी आपण इथे आलो. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र शासनाकडे या विषयावर आपण काय मागणी मागाल? महाराष्ट्र शासनाकडे वार्षिक उत्पन्न 4,03,000 कोटी आहे. वर्षाचा खर्च भागवायला 4,27,000 कोटी लागतात. 24,353 कोटी रुपये बजेट तुटीचं आहे. आणि कर्जाचा आणि लायबिलिटीचा डोंगर 6,60,000 कोटीचा आहे. म्हणजे अंगापेक्षा पोंगा भरी अशी राज्य सरकारच्या तिजोरीची अवस्था आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा दुष्परिणाम काय असेल तर 9 वर्षापासून अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे. 8 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4ची नोकर भरती आहे. 4 मे 2020 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग स्वतः सगळ्याच विभागाची नोकर भरती बंद आहे. 2,57,000 जागा रिक्त आहेत. त्यातल्या 49,000 जागा
क्लिअर पोलिसांच्या आहे. अर्थ आणि नियोजन विभागाची खास परवानगी घेऊन 20,000 जागा भरल्या जातात. तर 29,000 जागी कोणते भूत उभे करणार? आणि उलट विदर्भामध्ये 31 मार्च 2021 पर्यंत बेरोजगारांची संख्या होती 45 लाख. आणि कारखाने बंद झाले, कंपन्या बंद झाल्या, खाणी बंद झाल्या. त्यामुळे देशपातळीवर 2.5 कोटी पोरं बेरोजगार झाले. विदर्भात 21 लाख पोरं बेरोजगार झाले. 45 अधिक 21 46 लाख बेरोजगार झाले. विदर्भात 14 लाख बेरोजगार आहे. असं हे चित्र आहे. आणि सरकारच्या तिजोरीचा पोपट मेलाय. ते दिवाळखोरीत निघालेलं सरकार आहे. हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून मी वारंवार म्हटलं, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच आहे. त्याशिवाय विदर्भातल्या जनतेचं कदापिही ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं 100 वर्ष राहिलो आपण महाराष्ट्रात तरी बरोबर नाही. सर, शेवटचा प्रश्न. शेतकरी वर्गांच्या याच्यात ज्या आत्महत्या होतात या शेतकरी कुटुंबांना धीर द्यावा म्हणून तुम्ही काय सांगा? नाही, आम्ही शेतकरी कुटुंबांना एवढीच विनंती करतो की कबीरांनी म्हटलं आहे की चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर. उत्तर कबीरांचंच आहे की चिंता बगैर चतुराई नाही, दुःख बगैर शरीर नाही. आणि लोकमान्य टिळकांनी खऱ्या नीतिमत्तेच्या पायात म्हटलंय की प्रसंगी ज्याचे नीतिमत्व ढळत नाही तो खरा नीतिमान. माणूस म्हणून माणसाला जीवनाच्या प्रवासात या संकटांना तोंड द्यावं लागतं. कारण प्रपंच नेटका व्हायचा असेल तर थोडं तोंड द्यावं लागतं. आणि त्यामुळे माझी शेतकरी भावा बहिणींना विनंती आहे, शेतीवर जगणाऱ्या मालकांना, मजुरांना, सगळ्यांना विनंती आहे की आत्महत्या ही त्याचं सोल्युशन नाही. आपण कुटुंबाचे मॅनेजर किंवा कर्ते आहोत. जबाबदारी आपल्याला. आपल्या मागे आपल्या बायकोचं काय, आपल्या पोरांचं काय, पोरींचं काय, त्यांचं शिक्षण, तिचं लग्न, बायकोचं असं द्या. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत. आणि प्रपंच करावा नेटका हे संतांनी सांगितलं आहे. तर अशा वेळेला आत्महत्या करून सगळं कुटुंब उघड्यावर आणू नये. आपण थोडासा धीर धरावा, थोडंसं हे करावं. अजून काय नैराश्य आलं असेल तर मित्रांशी चर्चा करावी, शेजाऱ्यांची करावी, मेलकऱ्यांची करावी. तेवढा एक प्रसंग टाळावा. आणि कुटुंबाला या तऱ्हेने वाताहत होऊन अडचणीत जगायची पाळी आणू नये. माझी भावांना, शेतकरी भावांना विनंती आहे की आत्महत्या याचं उत्तर नाही. हे व्यवस्थेचं पाप आहे, सरकारच्या धोरणाचं पाप आहे. त्याचे आपण सगळे बळी आहोत. आणि म्हणून श्रद्धा सबुरी म्हटल्यासारखं तुम्ही थोडंसं स्थिर राहावं, थोडंसं मन मारावं आणि थोडंसं आत्मचिंतन करून या प्रसंगाला तोड द्या. धन्यवाद सर. मंडळी, महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्यांच्या तोंडावर सगळी आकडेवारी मुखोद्गत आहे आणि प्रचंड अभ्यास, मुद्देसूद मांडणी या आयुधांचा वापर करत ज्यांनी विधानसभा गाजवली, असे ॲडव्होकेट वामनराव चटप आज आपल्यासोबत होते. आधुनिक केसरीसाठी हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचावा यासाठी श्याम हेडव, चंद्रपूर.